खरेदी केलं, कॅश रक्कम घरामध्ये ठेवली, खरंय का? तसं बघायला तर आम्ही खानदानी श्रीमंत माणसं, पण इकडली सावली इकडे जाती. विषय असा असतो सुभाषराव. आता काही दिवसापूर्वीच माझी गाडी ओढून नेलती. मला होतं का माहिती, माझ्या भाग्यात 1 कोटी ठेवल्यात. झालं ना काय पालट जीवनाचा. 1 कोटी रक्कम सोनं नाणं घेतलं, खरा असतोय पैसा तर पैसा हायच मरणाचा. ते सांगायला आलोय. पैसा येतो, पैसा जातो. पैसा हा जाग्यावर राहत नाही. पैसा आलेला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवून त्याचे अजून कसे डबल पैसे होतील किंवा स्रोत अजून कसा तयार होईल, आर्थिक स्रोत, त्यासाठी तुम्ही पैशाची इन्व्हेस्टमेंट करा. असं उधळून घालू नका. आज अमेरिकेत चाललो, उद्या वेस्ट इंडिजमध्ये चाललो मित्राकडं, असं करू नका. सुभाषराव बाळू, ती तरी कमी पैशाची गाडी होती माझी वडून नेलेली. रेंज रेवर घेणारे, रेंज रेवर वांगा वांगाच फिरवतो गावात ना, वांगा वांगाच. रेंज रोवर, हा रेंज रोवर. अरे आणि ती 1.25 कोटीला गाडी, तुम्हाला 1 कोटीची नको लागली लॉटरी. 1.25 कोटीची. ए बाळो, अरे तीच बँकेत मी जर रक्कम टाकली ना, माझं क्रेडिट वाढणार, दानकीनं लगेच मंजूर होणार. 1.25 कोटी असू नाही तर 10 कोटी असू. कुठली गाडी? अरे बेकाऱ्या, काल्पनिक तुझ्या डोक्याला खोबऱ्याला त्याला मिळत होतं का लावायला? आज 5 त्याला वतून आला डोक्यावर, नाही 2 रुपये मिळेल. अरे सुभाषराव, रोजचं कोटीत कमावणारे लोक आहेत. आपलं माझं 1 कोटीची लागली की लगेच लागला भाऊ. मी तर चांगला सल्ला देतोय रामभाऊ. पैसे गुंतवा कुठेतरी, पैसे डबल कसे होतील ते बघा. उद्या घनाचं करिअर करायचंय तुम्हाला, त्याच्या लग्नानंतर काय कळतंय मला बाळू. मला कोटीचं नाही टॉमना मारू नको तू. मी ते मी सांगतो. कोटीचा 9 कोट नारायण होणार, 9 कोट नारायण. पैसे नीट शेप ठेवल्यात का? बँकेत ठेव रामभाऊ, ए घरी ठेवू नको. बँकेत काय ठेवायची गरज आहे बाळू. असा बेड खाली टाकतो की जिथं झोपतो त्याच्या खाली टाकतो आपण पैसे. पैशावर जपणारा माणूस आहे आपण. याला- मस्ती म्हणून नाही बाळा, माझे तुला बरं माझ का? म्हणून नाही. माझंच आहे. माझ्या तर डोक्यात सुभाषराव, बाळ्याच्या घरावला पत्रा बदलायचं डोक्यात, स्लॅब आमच्या- टाकून देतो. तुमचा तुम्ही सुखी राहा, आमच्या घरावर गळू द्या बादा पावसा. आणि तुम्ही काय हो, माझं 5,000 माझं 5,000 म्हणता, 25,000 तुम्हाला देणार आहे त्या बदल्यात. काय तुम्ही बी याद करताल. बघा, सांगायचा प्रयत्न केला आम्ही रामभाऊ. ऐकायचं का नाही तुम्ही ठरवा. गावाला बघायला तू का रे बाळू? ज्या गावानी माझी नाचक्की केली त्या गावाला लावू दे ना बघायला. चल बिल मी भरतो. रामभाऊ, तुमचं मिळल्यात तुमच्या पैसे पण कशाला लोकांना हिसका दाखवताय? ए तसं नाही बापू. ए बबल्या, ती ह्याला स्लॅब बीप टाकून घे. काय कमी पडलं तर मला सांग. हा, आणि वर टाक रामभाऊ यांच्या सौजन्याने वडापाव सेंटर चालू. हा, बघितलं की किती माझे. सुभाषराव, मित्राला समजून सांगा आलोय. ए बघू नका, जावं तिकडं. चला. माझ्या नादी लागतात, मांडून ठेव. किती झाले? आपले 70. त्याच्यातलं आता जे गेलं त्याच्यातलं रामभाऊ कोण होतं? रामबाग ओळखत नाही का हो तुम्ही? ते कुर्ता घातले का, चेन बिन होते, मोठे व्यक्तिमत्व कुठे आहे. राहतात ते? हे काही तर टाकीच्या इथं कोणाला विचारा की. आईला जावाय बापू, तुमच्या पण हाताला सीमासारखा सवय बर का. बायको मला शिकवून गेली, 4-4 जरी दिवस गावाला गेली तू उपाशी मरू नका. मस्त मटण केलं. कसं आहे, तुमचं बी पोट भरलं पाहिजे. बरोबर आहे. खाल्लं का? हा जेवलो. हा, रानच्या वस्तीला कसे जागसूत झोप असावी. संध्याकाळ जरा कमीच जेवतो मी. ये गाना अण्णा बोल. काय म्हणतो? जेवला का तुम्ही? हो जेवलो की. का रे बाळा? दुसऱ्याचा विचारच नाही बे अजिबात. म्हणजे काय म्हणतोय? अहो, मी अजून जेवायचं राहिलो होतो की अण्णा. अरे तू जेवायचं राहिलं बाळा. अहो अण्णा, 2.5 किलो मटण होतं. एक हाडक सुद्धा तुम्ही ठेवलं नाही. हाडकं सुद्धा फोडून खाल्ले, त्याचा सुद्धा नामोनिशाणा. ए पुसून खा काहीतरी, जा. गाणं काय शिल्लक नाही बाळा? खायच नाही भाऊ. असं कर, 2-4 तांबे पाणी पी. हा, आणि झोप.